सुंदर मनामध्ये भरली। आणि मला बी माहितीये की आता शर्यतीत तो भाग घेऊ शकणार नाही। त्याला सारखं सारखं हेच सांगितलं ना तर डिप्रेस होईल, तो आणखी दुःखी होईल, खचल तो। बरोबर आहे तुझं म्हणणं। बापू, मला त्याला खचू द्यायचं नाहीये। मामींचा जो हेतू आहे तोच माझा हेतू आहे, फक्त पद्धत वेगळी आहे। त्या घाबरून त्याला बरं करतायत आणि मी प्रेरणा देऊन त्याला बरं करण्याचा प्रयत्न करते, बस। हा, तुला जे योग्य वाटतं ते कर तू, त्यांच्या बी कंडिशनचा जरा विचार कर। हो हो बापू, मी समजून घेते म्हणून त्यांना काहीच बोलले नाही। आईचं मन कळतंय मला। आणि बापू, मी त्याची मैत्रीण असून मला एवढा त्रास होतोय, त्या तर आई आहेत अभ्याच्या, त्यांना तर किती त्रास होत असेल। मैत्रीण नाही तू त्याची, बायको आहे। पण बापू, आमच्यात मैत्री जास्त आहे ना। ते मैत्री ठीक आहे सगळं, पण तुम्ही दोघं नवरा बायको आहे हे विसरू नका। आणि आता बस झालं तुमचं ते अकॅडमी शर्यत फिर्यत, आता गपचूप नोकरी करा, संसार करा, पोरं बाळ होऊ द्या। आमचं म्हातारपण नागपंडांबरोबर जाऊ दे, काय काळजी नको करू, सगळं काही ठीक होईल। लय उशीर झाला, येते मी। पोरीसारखी मानले मी तिला, सगळं ऐकलं तिचं, पण सगळं चुकीचं होतं। दिसलं की आपल्याला सगळं तुमचं बरोबर होतं, आमचं चुकलं। पण आता तरी झालेली चूक सुधारायला पाहिजे का नाही हो? का पुण्यांदा त्याच खड्ड्यात पडायचं आणि पाडायचं लेकराला? एवढं होऊन सुद्धा पोरगी म्हणते माझ्या लेकराला तुझी ऑटोग्राफ घ्यायची आहे, कायला असं बोलायचं? आपण त्याला शर्यतीपासून दूर नेऊ लागलो आणि पुण्यांदा त्याला ढकलती त्या शर्यतीच्या चिखलात। दत्त महाराजांची कृपा म्हणून जीवावरचं संकट पायावर निभावलं। आता मला आब्याला शर्यतीतला शबी काढू द्यायचं नाहीये। साठी मला किती बी वाईटपणा घ्यावा लागला तरी बी चालेल। माझ्या आब्याच्या जीवापेक्षा मला काय बी जास्त नाही, मग ते तू कुणी बी असो, लती असो का अजून कुणी बी, माझ्या आब्यापेक्षा कुणी बी जास्त नाही। ऑटोग्राफ तर मी तुझा घेणार आहे, काय तू अशी शर्यत जिंकशील आणि ढाल घेऊन येशील तेव्हा देशील मला ऑटोग्राफ? लतीला हॅपी बर्थडे बी नाही म्हणलं, आता आली की सांगतो तिला। मंगळसूत्राबद्दल बोलू का? नाही नको, भडकल ती, कायला खर्च केला म्हणेल। मूळ मुद्दा राहायचा बाजूला, वरडा खावा लागायचा मला। ती वरडती ते बी किती गोड असताना, तिचा राग तर कळतो, पण समोरच्याला वाईट बी नाही वाटत। आई म्हणत होती ते खरं आहे, अशी पोरगी दिवा घेऊन शोधली तरी सापडली नसती। पटलं मला, तुझ्या इतकी भारी मला कोणी मिळणारच नाही लते। तू अशीच गाठ आहे आता माझी आयुष्यभराची। आज बोलतो, सांगतो तिला सगळं। बरे आहेत का भाऊजी? डबा आणलाय मी। तुम्ही आणला? हा, मग
लती नाही आली. काय आलं तुम्हाला ऑटोग्राफ द्यायला का? चला गरम गरम खाऊन घ्या. आत्याबाईंनी मला सांगून पाठवले सगळा डब्बा संपवायला लाव, घरी परत आणू नको. लती भाऊजी थोडे दिवस न विसरा जरा लतीला. आत्याबाईंनी चांगलं झापलंय तिला. तिने यायची आता इथं. त्यांनी सांगितलंय जोवर तुम्ही बरे होत नाही तोवर तुमच्याशी बोलायचं बी नाही आणि भेटायचं बी नाही. बोलायचं नाही असं कसं नाही बोलणार वहिनी? बायको ती माझी. मग फोन द्या तुमचा. नाही भाऊजी मी नाही देऊ शकत. आत्याबाईंना कळलं का मी दिला फोन तर मला ओरडतील त्या. वहिनी काय नको सॉरी. तुम्ही हे खाऊन घ्या बरं. मी बाहेर थांबते. तुम्ही एवढं संपवा. आजपासून तिला घरी बसवा कायमची. कायमची नाही पण काही कारण काय आहे? कारण तुम्ही शोधा. चूक फ्रॉड कामात अफरातफर काहीही, पण उद्यापासून ती सुट्टीवर गेली पाहिजे कायमची. अहो गरम गरम चहा घे जरा, बरं वाटल. गरम आहे सावकाश. लतीला ओरडली तू? कोण बोललं तुला? लती ओळखते ना तिला आई. बोलती का असं? कसं कळलं तुला? वहिनी हा रागवले थोडी लतीला. काय काय दोष आहे तिचा आहे? नाही ना तिचा काहीच दोष नाही, पण तू बरा होईपर्यंत मी काय तिला तुला भेटू द्यायची नाही. असं काय करते तू? बायको आहे ना ती माझी. जीव वाचवलाय तिनं माझा. तू आणि तिच्याच पायी तुझा जीव धोक्यात बी आलाय. तुझा जीव वाचवल्याचं कसलं कौतुक सांगतो रे मला. आणि आता ती समोर आली ना तुझ्या की पुऱ्यांदा तुझ्या डोक्यात शर्यतीचं खूळ जागं होणार. आणि आता ते मला नकोय अभ्या. आहे काही झालेलं नाही मला. दत्त महाराजांची कृपा आहे. नको काळजी करू आहे. यावर्षी पूजेचा मान तुलाच भेटणार. नकोय मला पूजेचा मान. मला फक्त माझं लेकरू दडदाकट हवंय. अवस्था पाय तुझी. तुला दिसत नसल मला दिसती रे. हे पाय मी तिला वरडले, पण तुला मी बजावून सांगते पुण्यांदा शर्यतीचं खूळ डोक्यात घ्यायचं नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. नकोय मला आब्या. मला तो पूजेचा मान नको, ती ढाल नको, मला काय बी नको. मी हितनं नमस्कार करीन बाबा देवीला आणि तिचे आशीर्वाद भेटतील मला. पण तुला जर काही झालं ना लेकरा तर जिवंतपणी मरण येईल मला. भाजल हात जोडते मी तुझ्या समोर. आता पुण्यांदा तो विषय नको. संपलंय सगळं. दिली रे मी तुझी साथ, पण आता नाही. आता जर तू शर्यतीत उतरला ना तर माझं मेलेलं तोंड पाळशील पाय. आहे आहे एवढं भारी वाटून राहिलंय ना मला. तडा 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 बोलतेत ना त्या बाई आता लतीला. मला तर एवढा आनंद झालाय ना. इतके दिवस मायावर वसकत होत्या ना, आता लागलाय पाय त्या लतीचा नंबर. त्यांना लती पूर्ण उतरली बघ आत्याबाईंच्या मनातनं. आता काही पाठीशी घालत नसते त्या तिला. मला तर वाटत आता सून म्हणून तिला घरात ठेवत्या का नाही. इथवर आलंय सगळं. भारी भारी. तसं बी आधीपासून आब्याला नकोच होती ती ढुली. हा मी तर म्हणते आता तिची आमच्या घरातनं एक्झिट फिक्स आहे पाय. लतीची एक्झिट आणि माझी एंट्री.
मी नाही. काय मंगळसूत्र कोण दिलं ग? दुसरं कोण? आब्याशिवाय दुसरं हायच कोण जे मला मंगळसूत्र दिलं. भाऊजी लतिका 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 कुठं हॉस्पिटलमध्ये का? नाही, बँकेत. बँकेत? हां लतिका तू आज नको ना येऊ बँकेत. का? आबांनी सांगितलंय तुला जरा सुट्टी द्या म्हणून. सुट्टी? मला नकोय सुट्टी. अभिनव हॉस्पिटलमध्ये आहे ना. पण आमच्याकडे माणसं आहेत. मला सुट्टीची गरज नाहीये सर, आणि लागली तर सांगल मी. हा पण काही दिवस नको म्हणलेत ना ते. काही दिवस? का बरं? मला काढलं का? नाही छे छे, काढतील कशाला बरं ते. नाही मग अचानक एवढी सुट्टी? हे पा सर, मला सुट्टी नकोय. म्हणजे? आभ्याची नोकरी बंद आहे, त्यात माझ्या सुट्ट्या. अहो कसं होणार सगळं? हॉस्पिटलचा खर्च आहे, अभ्याचे हप्ते आहेत. लतिका तू नको ना टेन्शन घेऊ. पाहिजे तर मी पण सोडतो ना नोकरी. त्यानं काय होणार आहे सर? काय माहित. मला वाटलं नव्हतं हे सगळं एवढं सिरियस होईल. सगळे म्हणतात माझीच चूक होती. खरंच माझी चूक होती का? नको होती का मी अभ्याला शर्यतीसाठी साथ द्यायला? नको होतं का मी पोलीस स्टेशनला जायला? आणि जरी मी गेले तरी कुठं त्यांनी तक्रार नोंदवून घेतली माझी? कसं आहे ना लतिका, तू आबासाहेबांच्या मुलाची तक्रार करायला गेलीस ना, मग ते काय ना काहीतरी ऍक्शन घेणारच ना ग. लती हे बघ, एवढं टेन्शन नको ना घेऊ तू. अभिनव रावांची काळजी घे, ते लवकर कसे बरे होतील ना ते बघ. आपण लवकरच काहीतरी उपाय काढू. हा देवानं दुष्टांवर काही ऍक्शन घेतली नाही, उलट तुझीच नोकरी गेली. माझी नोकरी गेली म्हणजे? मला उशीर होतोय, मी निघतो. हा हो, चला ना लवकर. आजपासून. हो डॅडी कूल झालं ना. आता येतील ना दोघं रस्त्यावर, हप्ते कसे भरतील. मानाची ढाल, पूजेचा मान 25 लाख आणि आप्पाची पाणवड्याची सगळी जमीन आपल्या घरात येणार. डन आहे. सज्जनला बोलवलंय मी तसं आता. त्या डब्बीला अशी टॉर्चर करा ना आबा. दौलतराव जरा थंड घ्या. जे काही करणार आहे ना ते सज्जनराव करणार आहे. आपण फक्त नाही तो माहेरचा बस मी काहीच नाही करणार. मी सांगतो ना तुम्हाला. त्याला करावं लागेल. स्वतःचा जीव आणि नोकरी वाचवायची असेल ना तर आम्ही सांगतो ते त्याला करावंच लागेल. हो, मला चहा द्यायला काय मुहूर्त पाहणार आहेत का तुम्ही? तुम्ही सगळ्या गोष्टी इथं ऐकत का उभे असतो? काय झालं? बातमी आली आहे. काय बातमी? लतिकाने तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली म्हणून तिला नोकरीवरून काढण्याची धमकी दिली. आबासाहेब, बाहेर पत्रकार आले. देवानं दुष्टांवर काही ऍक्शन घेतली नाही,
उलट तुझीच नोकरी गेली. लते काय ग, काय झालं? काही नाही. कामावर नाही गेली? नाही वहिनी. काय आला उगा खाडा करती? तुझा पगार बिगार कापला त्यांनी म्हणजे? तू नाही का म्हणली तुला गरज आहे नोकरीची, बापूंची रिटायरमेंट आली आहे, मग तुमचं घर कसं चालणार? घरातली कामं झाली आहेत ना सगळी? जाय तू कामाला. घरी बसून तरी काय करणार आहे? जाय. नाही जाऊ शकत. का ग? काढलं बिडलं का काय तुला कामावून त्यांनी? चिरंजीव, रक्त नाही आलं, रक्त नाही आलं. मी उभा. खायला काही करता? उभा मी. आप्पा उभा आहे. एक झालं आप्पा. दोन. आप्पा दोन. लती खुश आहे आप्पा. तिथे उभं राहतो, स्वागत करतो तिचं. मी बोललो होतो तिला ऑटोग्राफ. आप्पा ऑटोग्राफ करा, स्वागत करा. पण आता बस, आता आराम करा. लय चालले तुम्ही. बसा बघू. चला चला चला. सावकाश सावकाश सावकाश. आत्याबाई, लतीला काढली हो कामावून. आला की नाही आगाऊपणा अंगाशी? काय आलं नसते धंदे करायची की नाही? त्या दौलतला नडायची काय गरज होती तिला? ग शहाणपणा केल्यावर काय होणार आहे दुसरं? आता बस म्हणाव घरात भाकऱ्या तापत. सिस्टर, फोन आहे का तुमच्याकडे? मला कॉल करायचा होता एक. थँक्यू. हॅलो, मी आलं ते. हा कोणाचा नंबर आहे? हा, हे इकडे सिस्टर होते, त्यांच्याकडनं घेतला फोन लावायला. हा, लते, अपसेट आहे का तू? नाही रे, तुझीच काळजी आहे, बाकी काही नाही. माझी काळजी नको करू लते, मी होणार बरा.
नुसतं बरा नाही होणार, जोखड घेऊन शर्यतीत धावणार बी. अजून गिवअप नाही मारलं मी आणि मारणार बी नाही. आणि नुसतं पळणार नाही ते, ढाल घेऊन घरी येणार. पाय तू आधी तू बरा हो. मी बरा होतो जाईल ते. मला हे कळलं ना तू का अपसेट आहे. काय आलं? नाही मी अपसेट नाही आहे. काहीतरी झालंय ते. मूड नाही तुझा. ते जरा बरं वाटत नाही. काय झालं? काही नाही. लते तू ना माझ्या आईसारखं आहे. नाही दोघी सेम आहे या बाबतीत. सगळं ना मनावर असतं तुमचं. उदास असलं की वाटतं आजारीच आहे का काय आपण, आहे का नाही? काय नाही, जाऊन ये जरा, मन बी मोकळं होईल आणि डोकं क्लिअर होईल तुझं. नाही नको. सांगतोय ना तुला, पटकन शूज घालून पळून ये, बरं वाटेल. पाय तुला. अभ्या आता कुठं जाणार? सांगतोय ना मी तुला लते, विश्वास ठेव जरा माझ्यावर, बरं वाटेल तुला. लवकर जाय आणि लवकर ये मला भेटायला. सांगायचं तुला काहीतरी. काय? भेटून बोलू ना. काही टेन्शन आलं आहे का? नाही. मग तुला कदाचित ते माहिती बी असेल. मला आता ते कन्फर्म झालंय. हॅलो